आपण पाहत आहे M24 न्यूज। श्री चौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या अष्टानगरीमध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला 2 BHK बंगलो प्रोजेक्ट। या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकेच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन, ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था, तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट। याशिवाय सिटी मधील रस्ता डांबरीकरण असणार, अंडरग्राउंड ड्रेनेज, वास्तुशास्त्रानुसार बांधकाम, सर्व बांधकाम हे कुंभारी वीट मध्ये, नामांकित कंपन्यांचे स्टील, सिमेंट, कलर वायडिंग व प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे। मग वाट कसली बघताय? आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स व्हिला 2 BHK बंगलो प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा। संपर्क 98 50 90 57 16, 96 65 12 28 57, 99 70 77 47 02। कासेगावच्या गावठाण प्रश्नाबाबत श्रमिक मुक्ती दलाचे वाळवा पंचायत समितीवर मोर्चा। वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील गावठाणबाबत आज सोमवार दिनांक 23 रोजी डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुका पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ते आंदोलन सुरू राहील असा निर्धार यावेळी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कासेगावातील अतिक्रमण धारकांनी केला। 1973 ते 74 साली कासेगावमध्ये सिटी सर्वे लागू झाला। त्यावेळी कासेगावच्या पूर्व भागामध्ये वास्तव्यास असणारे मातंग, चर्मकार, बौद्ध, मुस्लिम, रामोशी, भोई, शेतकरी, मराठा असे बहुसंख्य बहुजन समाजातील कुटुंबांचा गावठाणमध्ये समावेश झाला नाही। त्यांच्या घराचे उतारे महाराष्ट्र शासनाच्या नावे निघत असून सदरचे उतारे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या नावे निघावेत, या कामी त्यांची घरे त्यांच्या नावावर व्हावीत यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर अनेक वर्ष सातत्याने प्रयत्नशील राहिलेले आहेत। याचाच एक भाग म्हणून आज इस्लामपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात झाली। हा मोर्चा इस्लामपूर शहराच्या प्रमुख मार्गावरून वाळवा तालुका पंचायत समिती कार्यालयावर धडकला। त्या ठिकाणी गटविकास अधिकारी आणि डॉक्टर भारत पाटणकर व अतिक्रमणधारकांच्या शिष्टमंडळांची सकारात्मक चर्चा झाली असून यामध्ये महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी यांची आवश्यकता असून उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर गटविकास अधिकारी आणि अतिक्रमणधारकांची उद्या बैठक यावर सकारात्मक निर्णय होणार आहे। मात्र जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत अतिक्रमणधारक पंचायत समितीसमोरून हलणार नाहीत असा आक्रमक पवित्रा डॉक्टर भारत पाटणकर यांनी घेतला। त्यामुळे या ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे पाटणकर यांनी सांगितले। यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते कॉम्रेड जयंत निकम, संतोष गोटल तसेच अतिक्रमणधारकांतील सर्व नागरिक, यामध्ये पाटसुते, मिसाळ, साठे, बडेकर, माने, कांबळे, आडके या सर्व कुटुंबांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी योगेंद्र पाटसुते, राजेंद्र पाटसुते, नामदेव मिसाळ, हंबीर पाटसुते, विजय भिंगारदिवे, रुपाली माने, बाबूराव माने, वसंत माने आदी परिश्रम घेत आहेत।